शनिवारी रात्रीपासून रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढल्यानंतर स्थानिकांनी नदीकडे मोर्चा वळवत वलगणीचे मासे पकडायला धाव घेतली। कर्जत पळसदरी मार्गावर अंजरून गावच्या हद्दीत हाळगाव, अंजरून, केळवली, नांदवे, बीड गावामधल्या नदीवरच्या बंधाऱ्यांवर वलगणीचे मासे पकडायला एकच गर्दी पाहायला मिळाली। मान्सूनमधल्या सुरुवातीच्या मुसळधार पावसात नदीत वलगणीचे मासे मिळतात। या माशांना बाजारात प्रचंड मागणी असते। भातशेती, नाले आणि तलावाच्या दिशेने मासे जात असताना या माशांना पकडण्यात येतात। एक वेगळीच चव या वलगणीच्या माशांना असल्यानं खवय्ये मोठ्या हौसीने हे मासे विकत घेतात, पकडायला येतात आणि त्याचा आस्वाद घेतात। 7 ते 8 गावातले मासे आहेत। हाल, अंजरून, नावंडे, गोडवली, डोळवली, केलवली, मानकिवली अशा सर्व गावाचे माणसं इथे येऊन मासे पकडतात आणि वलगणीचे मासे। अच्छा, कधीपर्यंत हा घेर आहे? आता हे पाण्याचा मोसम आहे, जोपर्यंत खडूळ पाणी आहे तोपर्यंत मासे चढण्याचा प्रभाव राहील तिथे। पावसाला सुरुवात होताच पर्यटकांची पावलं आपोआप लोणावळ्याकडे वळतात। इथला निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बसलेलं आणि असीम निसर्ग सौंदर्यानं नटलेलं लोणावळा शहर, विपुल वनराई, हिरवीगार निसर्ग शोभा, वनश्रीनं भरगच्च असलेले डोंगर माथे, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे, कुणालाही हवंहवंसं वाटावं आणि आकर्षित करणारं असं हे ठिकाण। या वातावरणाची अनुभूती घेताना पर्यटक जणू काही हरकून जातात। मुझे लोनावला के बारे में मैंने यहाँ पहली बार सुना, मैं यहाँ आई, मुझे बहुत अच्छा लगा। यहाँ का लोकेशन बहुत अच्छा है, व्यू बहुत अच्छा, जैसे हम देख रहे हैं कि मतलब कोहरा छाया हुआ है, बादल छाए हुए हैं, बारिश हो रही है, मुझे बहुत इंजॉयमेंट आ रही है, मैं बहुत इंजॉय कर रही हूँ। निसर्ग न्याहाळ तिथल्या टपऱ्यांमधून मिळणारी गरमागरम स्वीट कॉर्न भजी खाण्याची मजा काही औरच असते। याशिवाय थोड्या थोड्या अंतरावर फेसाळत खाली कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी पर्यटकांना अक्षरशः वेड लावतं। लोणावळ्यामध्ये थांबलेलो आहोत आणि लायन्स पॉइंटला आत्ता आहोत आम्ही आणि बुशी डॅमला जाऊन आलेलो आहोत। खूप मजा आली, खूप एन्जॉय आलं। हे एकदम फॉगी, त्याच्यानंतर प्रत्येक 10 मिनिटांनी पाऊस येतोय, प्रत्येक 10 मिनिटांनी फॉगी वातावरण येते, खूप मस्त मजा येते। एकदम पावसाच्या सुरुवातीलाच खूप एन्जॉय केलेलं आहे। लोणावळा शहराच्या जवळपास पाहण्यासारख्या इतरही अनेक गोष्टी आहेत। इथलं हवामान चांगलं असल्यानं या परिसरात अनेक सॅनिटोरियम्स तसंच अगणित हॉटेल्सही आहेत। लोणावळा इथली चिक्की तर सर्वदूर प्रसिद्धच आहे, त्यामुळे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य, पर्यटनाचा आणि चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी नक्की यावं। विशाल पडाळे, झी मीडिया, लोणावळा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।